स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे माझं मॉर्निंगचं रुटीन आणि खरंच सकाळी लवकर उठल्यामुळे हे जे सुंदर वातावरण बघायला मिळतं ना, तर ते कधी 6 7-8 नंतर उठलं तर ते मिळतच नाही. तसे पण 8 नंतर 7 नंतर तर उठत नाही. 6, 6:30 होतातच. पण त्याच्यापेक्षा लवकर उठलं ना, तर हे वातावरण जे आहे ना, ते पाहायला मिळतं आणि सकाळचे कामंसुद्धा लवकर-लवकर होतात. आणि हे बाहेरचे पहा नगर परिषदवाले होते, पण त्याच्या अगोदरच माझं बाहेरचं झाडणं वगैरे आणि हे बाहेरचं करण्यातच घरातलं तर माझं नंतर होते, पण हे बाहेरचं करण्यातच माझा 1 तास जातो. तर त्यामुळे लवकर उठल्यामुळे आणि हे पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे हे पूर्ण स्वच्छ करावं लागतं. तर त्याच्यातच वेळ जातो. तर म्हणून लवकर उठणं सुद्धा आवश्यक आहे. नाहीतर मग पावसामुळे तर एवढं पूर्ण पाणी वगैरे पूर्ण पाऊस आला होता. खूप छान वातावरण होत होतं पावसामुळे आणि घरात आली आणि भांडे वगैरे लावून घेतले. रात्रीच किचन क्लीन होती त्यामुळे घरातलं काही एवढं करावं लागलं नाही. तर त्यानंतर बाहेर आली आणि रांगोळी वगैरे काढली आणि त्यामुळे खूप छान वाटतं, पॉझिटिव्हिटी वाटते आणि लवकर-लवकर जर कामं होत असेल आणि ह्या हॉलमध्ये सगळे झोपून होते. त्यामुळे त्यानंतर हे सगळं आवरायला घेतलं होतं. माझं बाहेरचंच आवरायला वेळ होते आणि ते आवरल्यामुळे हे पण नंतर लवकर होऊन जाते. तसं रात्रीचं क्लीन करून सुद्धा कुठून कचरा निघतो काही माहीत नाही. तर त्यानंतर हे पुसायला सुद्धा घेतलं. तर हे करता-करताच हे बाकीचे तर सगळे झोपूनच होते. म्हणजे तिचे पप्पा अं, उठले होते, अंघोळ वगैरे चालू होती त्यांची, पण स्वामीनी सहारा झोपूनच होते. तर त्यानंतर माझे हे एक्स्ट्रा काम म्हणजे नाहीतर मला कधी-कधी मी संध्याकाळी भांडीसुद्धा घासते देवाचे. पण आज लवकर कामं झाले होते बाकीचे, तर माझे देवाचे भांडेसुद्धा सकाळी-सकाळी चालू होते घासणं. तर मी अगोदर हे पितांबरी पावडर आहे त्याने घासून घेतलं, स्वच्छ धुतलं आणि पाण्याने. त्यानंतर पुन्हा कोरड्याने आपण जेव्हा ते देवाचे भांडे घासतो ना, तर खूप छान निघतात ते. तर त्यानंतर पूजा चालू होती आणि सकाळी-सकाळी पूजा चालू असताना तर एवढं छान वातावरण वाटत होतं, की रोज असंच वातावरण असावं आणि रोज रोज लवकर उठावं आणि हे सगळं झालं पाहिजे. पण तसं कधी-कधी होत नाही. पण प्रयत्न हाच राहील, की लवकर उठून कामं व्हायचा आणि हा ब्लॉगसुद्धा लवकर शूट करणं होतं. ते सुद्धा समाधानी वाटते, की लवकर-लवकर कामं होत आहे म्हणून. आणि लवकर शूट झाल्यामुळे आपण बाकी सुद्धा कामं करायला मोकळे होतो. कारण शूट करणं आणि कामं करणं एवढं पण काही म्हणजे ईझी नाही आहे. कारण जिथं-तिथं आपल्याला ट्रायपॉड न्यावं लागतं आणि कामं करावं लागते. आणि त्यानंतर नळ आले होते, त्यामुळे माझी साडी वगैरे ओली झाली होती. त्यामुळे मी कपडे चेंज केले होते. आणि स्वामिनीची अंघोळ वगैरे झाली आणि तिची पहा टिकली काढून बघते. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.